धनंजय मुंडेंनी मंत्रिपद गेल्यावरून पुन्हा एकदा खंत व्यक्त केली आहे आणि त्यासोबतच 250 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली आणि 2 वेळा मरता मरता वाचलो असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल चालू होतं। दोनदा मरता मरता वाचलो, 2 वेळेस मेंदूच्या अटॅक। आपण 2 वेळा मरता मरता वाचलो, सर्व आजारातून बरे झालो, पण देवानेच आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी वाचवलं असं धनंजय मुंडे म्हणाले। अर्थात 250 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली असा उल्लेख करून मुंडेंनी खापर पुन्हा मीडियावर फोडलाय। 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल चालू होतं। मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो, मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही। 250 दिवसात दोनदा मरता मरता वाचलो, 2 वेळेस मेंदूच्या अटॅक। शेवटी आज मी तुमच्या समोर आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळ्या आजारातून बाहेर पडलो। फक्त डोळ्याचा राहिला, फक्त आणि फक्त तुमची सेवा करा। तुमच्या सेवेच्या पलीकडे दुसरं काही नाही। दोनदा वाचलो, एवढ्यासाठी देवाने वाचवलं की बाबा रे, अनेक जनाची असंख्य लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमागे जरी असले, तू जन्मालाच आलास फक्त लोकांची सेवा करायला, असा तू जाऊ शकत नाहीस। म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रायल त्यांच्या मित्र परिवाराची, ज्यांनी गुंडागर्दी आणि मर्डर मोठ्या प्रमाणात केली, ती ट्रायल चालूच आहे। आता न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्यामुळे तिथं सुद्धा सामान्य लोकांना, देशमुख परिवाराला, मुंडे परिवाराला, आमच्या ज्या तिथं एक मुंडे भगिनी तिथं लढत आहेत, ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया। परळीच्या बोदे गावात धनंजय मुंडे यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन झालं, पण यावेळी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा त्यांनी उल्लेख केला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवरून आरोप झाले आणि त्यावेळी 2 वेळा वाचलो असं मुंडेंनी सांगितलं। त्याचवेळी मोठ्या मताधिक्यानं जिंकलो, मंत्री झालो तरी आनंद साजरा करता आला नाही असं वक्तव्य करून मंत्रिपद गेल्याची खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1,42,000 मताच्या लीडनी मला निवडून दिलं। साधे पण मत घ्यायला 1 नंबरला महाराष्ट्रात आपण 1,95,000 मत आपल्याला या ठिकाणी तुमच्या कृपा आशीर्वादानं एवढा मोठा विजय या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिला। पण हा विजय सुद्धा आपल्याला साजरा करता महाराष्ट्रात सत्ता मंत्री म्हणून शपथ घेतली, मिळालेल्या त्या मंत्री पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही। धनंजय मुंडे जी सांगू शकतील त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल आणि त्यांच्या मंत्रिपदाबद्दल, त्याबद्दल मी बोलणं काही योग्य होणार नाही। धनंजय मुंडे जी सांगू शकतील त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल आणि त्यांच्या मंत्रिपदाबद्दल, त्याबद्दल मी बोलणं काही योग्य होणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडेंवरती आरोप केले, मोर्चेही निघाले आणि अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांना संपवलंय। हत्येचे धागेदोरे धनंजय मुंडेंचे खास वाल्मिक कराड यांच्यापर्यंत आले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला। याचं वार्तांकन फक्त मीडियानं केलं, त्याला धनंजय मुंडे मीडिया ट्रायल म्हणतायत। त्यांचा राजीनामा काही मीडियानं घेतलेला नाहीये। परळीहून संभाजी मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।